चला तर अकाउंटंट ते सीएफओ हा प्रवास कसा असतो ते समजून घेऊया. हे फक्त एक प्रमोशन नाहीये, तर भूमिकेत होणारा एक मोठा बदल आहे. चला पाहूया कसा. तर पारंपरिक अकाउंटंटची भूमिका 3 मुख्य गोष्टींवर अवलंबून असते. सुरुवात होते कंप्लायन्सने. म्हणजे व्यवहार अचूकपणे रेकॉर्ड करणं आणि सर्व कायदेशीर नियमांचं पालन करणं. सगळा फोकस भूतकाळातल्या डेटावर असतो. जे झालंय ते अचूक आहे की नाही हे पाहिलं जातं. हे काम महत्त्वाचं आहे, पण त्याकडे एक आवश्यक खर्च म्हणून पाहिलं जातं, व्हॅल्यू ॲडिशन म्हणून नाही. आता या उलट सीएफओची भूमिका बघूया. ती जास्त सक्रिय आणि कंपनीच्या वाढीवर केंद्रित असते. सीएफओ आर्थिक डेटा वापरून कंपनीच्या भविष्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यास मदत करतात. त्यांचं लक्ष भूतकाळावर नाही तर भविष्यावर असतं. ते बजेट आणि आर्थिक मॉडेल बनवून अंदाज लावतात. थोडक्यात सांगायचं तर सीएफओला व्हॅल्यू क्रिएटर मानलं जातं, जो थेट नफा वाढवतो. हे चित्र बघा. एका भूमिकेतून दुसऱ्या भूमिकेत होणारा हा संपूर्ण प्रवास किती छान दाखवलाय.